आरोंदा बटपावणी परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरू असल्याने ग्रामस्थान भीतीचे सावट आहे. जवळच शाळा असल्यामुळे अधिक धोका आहे. या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. पत्रकार मदन मुरकर यांनी घेतलेला हा आढावा. हा त्याका हिसून दिसला. अरे बघा ही वाट खाली आणि इथून तर त्या बछडो त्याका दिसलो. स्कूटरवर होते. बछडो दिसला ह्यांका काय वाटला कुत्रो म्हणून त्याने लाईट मारली. फोकस मारला तर वर गेला. तो मागे बसलेलो काय सांगता थांब जरा फोटो काढूया. एवढ्यात नजर ह्याची इथे गेली. बछडो आणि बिबटो बसलेलो त्याच्या आई त्याची. हे मग आमची उठली एकदम बरोबर हे पळाले. जोरात गाडी मारून गेले. तासभर तिकडेच घाबरून आम्ही येऊकच नाही म्हणाले. इथनं येता इकडून वरून खाली येतात खाली जाता. खालीच्या 2-3 महिन्यात तर इथे शाळा असायची 100 मीटरवर. लहान मुलं जातात येतात जिकिरीचं काम झालेला. हे काल तर एकदम अंगारा दिल्यासारखी झाली. गाडी बंद पडली तर म्हणाले आम्ही मेलोच असतो अशी परिस्थिती झाली. त्यांनी बछड्यांनी उडी मारली तिकडे. त्याच्याबरोबर ही दोन्ही एकदम उठली. त्यामुळे हे इथे उभे होते. झटकन मग पळवून गेले तिकडे जोरात घाबरून. थांबले असते तर त्याच्यावर उडीच मारल्या असते. आता ह्या गावात शेतात जाणारे बायका अशी राहणार तर फिरत नेहमीचीच वाट. ह्याच्या जाऊबाईंका तिथे आता 100 इथल्या वरती म्हणजे दिवसाची सकाळी नवरा बायको गेली. आता इकडे ही कुठली वाडी म्हटलं? भटपावणी. भटपावणी. आरोंदा भटपावणी.